dude, you're doctor. You're still living in your Lavali culture. I'm grown up and studied in Netherlands. ज्या काही फोटोज व्हायरल होत आहेत त्या दोन्ही मुलींचं नाव सांगतो, पेंग शावशाव आणि जनिता खिलिस्कर. आणि त्यांना एवढंच सांगतो, त्यांना देखील माझ्या प्रचाराला यायचं होतं, परंतु काही कारणास्तव विजाचं व्यवस्था झाल्यामुळे ते आले नाही. दादा 3 दिवसांवर मतदान प्रक्रिया येऊन ठेवली, कसा प्रचार सुरू आहे? उत्स्फूर्त प्रतिसाद तालुक्यामधून मिळतोय. आज आम्ही अकोला शहरामध्ये आमचा प्रचार चालू केला. माळीजापासून आम्ही सुरुवात केली. संपूर्ण अकोला शहरामध्ये आम्ही आता घर टू घर जाऊन लोकांपर्यंत भेटणार आहे. खरं तर जाणीवपूर्वक अकोले शहर मी हे शेवटी ठेवलं होतं, कारण की हे माझं होम ग्राउंड आहे आणि मला विश्वास आहे ज्या मातीमध्ये मी वाढलो, शिकलो, मोठा झालो, तिथली लोक माझ्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहतील. मी अकोल्यामध्ये अनेक लोकांना विचारलं मी तुमच्यापर्यंत कधी येऊ, त्यांनी सांगितलं आज अमित वडील तुझे सोबत नाहीयेत, त्यामुळं तू पूर्ण तालुका फिरून घे, अकोलेकर तुझ्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहणार आहे. त्यामुळं आम्हाला निकालाची चिंता नाहीये. येणाऱ्या 23 तारखेला हा महाविकास आघाडीचा गुलाल हा आम्हीच घेऊ एवढी आम्हाला खात्री आहे. दादा काल एक आमदार लहानपणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर तुमचे काही फोटो व्हायरल झाले तर समजतंय, कसं सांगाल या गोष्टी? खरं तर त्यांनी मला व्यक्तिगत येऊन जरी विचारलं असतं किंवा कार्यकर्त्यांना मी सविस्तर सांगतो, आणि त्यांना मला थेट एवढंच सांगायचं आहे की निवडणूक व्यक्तिगत नेऊन लोक तुम्हाला कौल देणार नाही, तुम्ही गद्दारी केलेली आहे. आणि आज माझी आमदारांना एवढंच सांगू इच्छितो, डूड युअर डॉक्टर, युअर स्टील लिव्हिंग इन युअर लवाळी कल्चर. आय एम ग्रोन अप अँड स्टडीड इन नेदरलँड्स. ज्या काही फोटोज व्हायरल होत आहेत त्या दोन्ही मुलींचं नाव सांगतो, पेंग शावशाव आणि जनिता खिलिस्कर. आणि त्यांना एवढंच सांगतो, त्यांना देखील माझ्या प्रचाराला यायचं होतं, परंतु काही कारणास्तव विजाचं व्यवस्था झाल्यामुळे ते आले नाही. परंतु त्यांना जर वाटत असेल व्यक्तिगत एखाद्या माणसावर किंवा मुलावर तुम्ही हल्ला करून तुम्ही जर लोकांचं मत घेणार असाल, तर तुम्हाला एवढंच सांगतो, येणाऱ्या काही दिवसात मी अब्रू नुकसानीचा दावा देखील त्यांच्यावर टाकणार आहे. आणि माजी आमदार महोदयांना एवढंच सांगायचं आहे, पायाखालची वाळू तुमची सरकलेली आहे, लोकांनी कौल तुमचा दाखवलेला आहे. काल मी एक व्हिडिओ बघितला लोकांवर धावताना, माझ्या मते काल आदिवासी पट्ट्यात का अकोला मार्केट कमिटीमधला तो व्हिडिओ होता. आता अजून बरेचसे ते धावणार आहेत. लोकांना सांगतो, मारतील ते, शिव्या घालतील ते, परंतु काळजी करू नका. हा तरुण योद्धा, हा पवार साहेबांचा शिलेदार भक्कमपणे त्यांचा विरोध करणार आहे आणि येणाऱ्या काळात आपला विजय होणार आहे. जी काही सत्तेची मस्ती समोर त्यांच्या डोक्यात आलेली आहे, त्यांना एवढंच सांगू इच्छितो, अकोलेकर हे क्रांतिकारक आहे. तुम्हाला कुठं नेऊन ठेवतील, जसं पवार साहेबांनी सांगितलंय, ज्याला कुठं बसायचं कळत नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायची तयारी आणि बंदोबस्त आमच्या तालुक्यात झालेला आहे. जनतेला एवढंच सांगतो, चिंता करू नका, 3 दिवस फक्त सहन करून घ्या. 23 तारखेपासून जो काही यांची मस्ती चालली आहे, पैशाच्या जीवावर, आज जो काही मलिदाच्या जीवावर आज हे उड्या मारतायत, त्यांना आपण येणाऱ्या काळामध्ये बरोबर धडा शिकू. दादा मतदारसंघात प्रचार दौरे सुरू आहे, सर्व विभागांमध्ये कसा प्रतिसाद मिळतोय? महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते तुमच्या सोबत दिसत आहेत. आज तुम्हाला इथं माझ्या राईट साईडला आमचे मित्र विकासजी शेटे साहेब हे तुम्हाला दिसत आहेत. आणि आज यांना बघितल्यानंतर अनेक जणांना टेन्शन आलं असेल, कारण की आज विकासजी सोबत येण्यानंतर आमचं बळ निश्चितपणे वाढलेलं आहे. त्यांचं मी स्वागत करतो, परंतु ते आमच्याच पक्षात होते, त्यांचे विचार आदरणीय पवार साहेबांचेच आहे. परंतु आज लोक उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहे, कारण की पवार साहेबांची ही महत्वाची निवडणूक आहे. ही निवडणूक अमित बांगरेची राहिली नाहीये, व्यक्तिगत एखाद्या माणसाची निवडणूक राहिलेली नाहीये. आज विकासजींचं देखील मी आभार व्यक्त करतो. निश्चित त्यांच्या येण्याने आमचं बळ वाढणार आहे. प्रत्येक विभागामध्ये चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. पठार भागामध्ये आघाडी चांगली राहील, त्याचबरोबर मुळा खोरा असेल, आढाळा खोरा असेल, आदिवासी पट्टा खास करून ज्या पद्धतीने यांची मागच्या काही दिवसांपासून भूमिका राहिलेली आहे, पेसा कायद्याच्या संदर्भात, धनगर आदिवासी आरक्षणाच्या संदर्भात, यांनी आतमध्ये जाऊन बंद खोलीमध्ये सेटलमेंट करायची आणि लोकांना इकडे येऊन खोटे आश्वासनं द्यायचे, हे लोकांना कळालेलं आहे. त्यामुळे आदिवासी समाज हा महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेब, थोरात साहेब आणि उद्धव साहेब यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहणार आहे. आणि जो काही लीड लोकसभेमध्ये आपल्याला दिसला होता, अगदी त्याच पद्धतीने येत्या 23 तारखेला निकाल देखील येतील. दादा अजित दादा दिवशी अकोल्यात आले आणि त्यांनी तुमच्यावर गोव्यांच्या फोटोवरून टीका केली. इतका मोठा नेता तुमच्यावर टीका करतोय, काय सांगाल?
चांगली गोष्ट आहे ना, टीका होणं चांगली गोष्ट आहे. कुठंतरी अमित भांगरे या निवडणुकीमध्ये पुढे आलाय म्हणून अजितदादांना माझ्यावर टीका करायची वेळ आली. खरं तर त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर होता, परंतु आज निवडणूक कुठंतरी त्यांचा उमेदवार कमी पडतोय. लोक सांगताय का यांचे उमेदवार निवडणुकीत यायच्या आधी 2014च्या आधी काय करायचे भंडारदऱ्याला येऊन, हे अख्ख्या तालुक्याला माहिती आहे. आणि अजितदादांना मी एवढंच सांगू इच्छितो, आम्ही सुशिक्षित तरुण आहोत. आमचे फोटो जरी व्हायरल केले त्याच्यामध्ये काय अश्लील वाटतंय ते तुम्हाला मला कळत नाही, परंतु एवढंच सांगतो ते देखील पार्थ पवारांचे पप्पा आहेत. ही गोष्ट अकोला तालुक्यातील जनतेला माहिती आहे. खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क 2 पैठणी मोफत. दीपावली धमाका ऑफर, एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत. खरेदी करा आज व पैसे द्या थेट 6 महिन्यांनी. EMI सुविधा उपलब्ध. 200 बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव. तर वाट कसली बघताय, आजच आमच्या शोरूमला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत. आमची वैशिष्ट्य, वाजवी दर, उत्तम दर्जा, विनम्र व तत्पर सेवा, होलसेल दरात रिटेल विक्री, स्वतंत्र मेन्सवेअर, मुलामुलींच्या फॅन्सी ड्रेसच्या असंख्य व्हरायटीज. आमचा पत्ता, शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, 2रा मजला, बाजार तळाशेजारी, KG रोड, अकोले. शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 75 88 51 31 33 किंवा 94 23 38 83 60.